हिवाळा चालू झाला की बाजारामध्ये भरपूर प्रमाणात मेथी यायला सुरुवात होते आणि या सीझनमधली भाजी आहे ना चवीला खूप छान अशी होते. तर याआधी देखील आपण मेथीच्या भाजीचे भरपूर रेसिपीज केलेले आहेत, पण आजची भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे. जे खात नाही ते देखील आवडीने खातील. बऱ्याच जणांची भाजी कडू होते किंवा कलर येत नाही, तर त्यासाठी भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहे भाजी निवडण्यापासून ती स्वच्छ करण्यापर्यंत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. तर सगळ्यात आधी इथं मेथीची हिरवीगार अशी ताजी जोडी घेतलेली आहे. त्यानंतर ही भाजी निवडून घेतलेली आहे. तर बरेच जण मेथीची भाजी कापून घेतात, तर बिलकुल कापून घ्यायची नाही, त्याच्यामुळे कडूपणा वाढतो आणि जीवनसत्व त्यातली कमी होतात. त्याऐवजी अशी ही निवडून घ्यायची आहे. भाजीचं एक एक झाड घ्यायचं आहे आणि अशी पानं तोडून घ्यायची आहे. जेवढा कोवळा देठ आहे तेवढा एकदम बारीक पद्धतीने असं तोडायचं आहे. लांब लांब तुकडे करायचे नाहीत. या पद्धतीने पाहू शकता असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने सगळी भाजी अशी ही निवडून घेतलेली आहे. भाजी निवडून झाल्याच्या नंतर आता ती आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. हिवाळा आहे त्याच्यामुळे शक्यतो भाज्या ज्या आहेत ना बाजारात कोरड्याच येतात. पावसाळ्यामध्ये ओलसर वगैरे असतात, लवकर खराब होतात. पण आता याच्यामध्ये काय करायचं आहे, भाजी बुडेल एवढं पाणी आपल्याला टाकायचं आहे. जर माती वगैरे काही असेल तर ती निघून जायला हवी. तर पाणी टाकल्याच्या नंतर इथं मेथी बुडेल एवढं पाणी टाकलेल्या हाताने अशी ही थोडीशी दाबून ठेवायची आणि एक 3 ते 4 मिनटं अशीच पाण्यामध्ये ठेवायची आहे. 3 ते 4 मिनटानंतर अलगद अशी ही उलटी पालटी करायची आहे आणि हाताने अशी ही उचलून घ्यायची आहे. पाण्यामध्ये आपण ठेवली होती त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये जी काय माती वगैरे पानांना देठाला चिकटलेली असते ती भिजल्यामुळे आपोआप पाण्यामध्ये विरघळली जाते आणि खाली बसते. त्याच्यामुळे ही भाजी जी आहे ना अलगद अशी उचलून घ्यायची आहे. पाणी देखील यातला निथळलं जातं. तर इथे पाहू शकताय खाली जे आहेत ना मातीचे बारीक असे कण राहिलेले आहेत. मी अजिबात दाबून वगैरे अशी ही पिळून घेतलेली नाही, फक्त पाण्यावर तरंगलेली आहे ना ती हळूवारपणे उचलून घ्यायची आहे. इथे हे पाणी पाहू शकताय, ती माती थोडीफार जी काय असेल ती जमा झालेली आहे. त्यानंतर पुन्हा स्वच्छ असं दुसरं पाणी घेतलेलं आहे आणि पुन्हा ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर ही भाजी फारशी माती वगैरे नाही आहे, याला काही नाही, त्याच्यामुळे 2 पाण्यामध्येही एकदम स्वच्छ अशी धुवून होईल. दुसऱ्यांदा धुताना देखील अलगद अशी ही पाण्यामध्ये उलटी पालटी करायची आहे. अगदी लोणी जसं काढतो ना अलगद हाताने त्या पद्धतीने हाताळायची आहे. जास्त आपण चोळून दाबून अशा पिळून घेतात त्याच्यामुळे भाजीमध्ये पानं चुरगळली जातात आणि कडूपणा येतो. हा पावसाळा असेल आणि भाजी ऑलरेडी भिजलेली असेल तर खूप वेळ पाण्यात ठेवू नका. पानं एकदम ट्रान्सपरंट म्हणजे अशी सडल्यासारखी होतात. तर या पद्धतीने सगळी भाजी आपली स्वच्छ अशी धुवून झालेली आहे. त्यानंतर आता भाजीसाठी इथे कढई गरम केलेली आहे. त्याच्यामध्ये 1.5 चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे. तर सगळ्यात आधी फोडणी घालूया. पाव चमचा जिरं टाकलेलं आहे. जिरं चांगलं तडतडलेलं आहे. त्याच्यानंतर 1 चमचा असा लसूण ठेचून घातलेला आहे. भाजीला या चव जी आहे ना फोडणी म्हणजे जिरं, लसूण आणि जी काही हिरवी मिरची आपण टाकणार आहोत त्यामुळे खूप चांगली अशी चव येते. तर हिरवी मिरची टाकलेली आहे. तिखट आपल्याला किती हवं आहे त्या पद्धतीने तिखटाचं प्रमाण ठेवायचं आहे. तर इथे लसणाचा कलर चांगला चेंज झालेला आहे, मिरच्याही परतलेल्या आहेत. तर हिंग टाकूया. त्याच्यानंतर एक मीडियम साईजचा बटाटा धुवून साले काढून घेतलेला आहे आणि या पद्धतीने अशा फोडी करून घेतलेल्या आहे. खूप मोठ्या देखील फोडी करायच्या नाही आहेत, मीडियम साईजच्या अशा फोडी करायच्या आहेत म्हणजे बटाटा जो आहे ना लवकर शिजला देखील जाईल. तर तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे. परतल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये 2 चमचे भिजवलेली मुगाची डाळ टाकणार आहोत. मूग आणि बटाट्यामुळे देखील भाजीला खूप छान चव येते. फार काही टाकायची गरज नाही. हिरवी मिरची, जिरं आणि लसणामुळे खूप मस्त अशी चव या भाजीला येते. हळद देखील टाकायची गरज नाही आहे आणि इथे चवीपुरतं मीठ देखील टाकून घेतलेलं आहे. तर हे मिक्स करून घेऊया. आता भाजीला शिजायला कमी वेळ लागतो बटाट्यापेक्षा, त्याच्यामुळे आधी बटाटा आणि मूग डाळ धुवून घेतलेली आहे. मूग डाळ देखील पटकन शिजली जाते. तर हे चांगलं परतून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून आपण हे 1.5 ते 2 मिनिट लो फ्लेमवर चांगलं असं शिजवून घेतलेलं आहे. आधी बटाटा परतला आणि त्याच्यानंतर असं वाफेवर शिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे पाहू शकताय चांगली अशी वाफ आलेली आहे आणि बटाटा जो आहे ना इथे बऱ्यापैकी असा हा शिजत आल्यासारखा वाटत आहे. तर एक फोड जी आहे ना अशी कलथ्याने इथे अशी ही चमच्याने अशी दाबून पाहिलेली आहे. तर पटकन अशी कट होत आहे म्हणजे ऑलमोस्ट बटाटा जो आहे ना शिजत आलेला आहे. बटाटा शिजत आल्याच्या नंतर जी आपण धुवून ठेवलेली भाजी आहे ना ती टाकायची आहे. बटाटा बऱ्यापैकी शिजत आल्याच्या नंतरच टाकायची आहे. बटाट्याबरोबरच जर भाजी टाकली असती तर ती जास्त प्रमाणात शिजली जाते आणि चव जी आहे ना भाजीची उतरते.
दुसरी महत्त्वाची टिप, आता इथे भाजी टाकल्या आपण अजिबात मिक्स करत नाही आहे, ही अशीच ठेवायची आहे. वाफेने ही आपोआप अशी खाली बसली जाते. तर त्याच्यानंतर आपल्याला इथे ही मिक्स करायची आहे. त्याच्यामुळे काय होतं, तेलावर ही चांगली अशी परतली जाईल आणि भाजीचा कलर जो आहे ना तो हिरवागार राहतो. खूप जास्त देखील भाजी आपण मिक्स करत राहिला ना, भाजीमधला कडूपणा वाढतो. बरेचदा काय होतं, भाजी तर खायला हवी कारण पौष्टिक आहे, पण खायला टाळाटाळ केली जाते. त्याच्यासाठी टाकायचं आहे बटाटा आणि मुगाची डाळ. बटाटा आणि मुगाच्या डाळीमुळे काय होतं, चव जी आहे ना भाजीची खूप छान लागते आणि मुलं देखील आवडीने, बटाटा मुलांना तर ऑलमोस्ट आवडतच असतो. त्याच्यामुळं मुलं भाजी आणि बटाटा हे कॉम्बिनेशन आणि त्यामध्ये मुगाची डाळ हे असं असेल तर आवडीने खातील. आणि याच्यामध्ये हळद देखील टाकायची गरज नाही, तर फक्त आपण जे मेथीलाच टाकतो ना तेवढंच साहित्य टाकलेलं आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स करताना देखील चमच्याने आपण जेव्हा असं या पद्धतीने मिक्स करतो ना, तेव्हा भाजीचा असा गोळा होतो, ती व्यवस्थित मिक्स होत नाही. तर त्यासाठी भाजी मिक्स करताना शक्यतो काय करायचं आहे, असा काट्याचा चमचा घ्यायचा आहे आणि त्याने मिक्स करायची आहे. म्हणजे मेथीची भाजी आहे ना झटपट अशी ही मिक्स होते. इथे बटाटे आणि हे पाहू शकते सगळे मिक्स होतात, नाहीतर चमच्याने या पद्धतीने ही मिक्स होत नाही. तर आता हे मिक्स केल्याच्यानंतर आपण झाकण ठेवणार आहेत आणि 2 ते 3 मिनिट फक्त ही लो फ्लेमवर शिजवून घ्यायची आहे. भाजी एकदम कोवळी होती आणि स्वच्छ धुवून घेतली होती, त्याच्यामुळे शिजायला टाकल्याच्यानंतर आपोआप त्याला पाणी निघतं. त्याच्यामध्ये चांगली अशी भाजी शिजली जाते. त्यामुळे गरज लागली तरच पाणी ॲड करायचं आहे. हे पाहू शकताय, हे देठ जो आहे ना तो दाबून पाहायचा आहे. देठ शिजला म्हणजे सगळी भाजी शिजली. तर एक जाडसर असा देठ घ्यायचा आहे. तर एकदम मऊ असं होत आहे, म्हणजे भाजी आपली परफेक्ट शिजलेली आहे आणि बटाटे देखील चांगले शिजलेले आहेत. तर आता सगळ्यात शेवटी काय करायचं आहे, 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचा जाडसर कूट घालायचा आहे. जाडसर कूट घातला म्हणजे काय होतं, खाताना थोडंसं असं दाणेदार लागतं, छान लागतं. तर आता हे चमच्यानेच मिक्स करा शक्यतो, म्हणजे शेंगदाण्याचा कूट जो आहे ना सगळीकडे व्यवस्थित असा मिक्स होतो. किंवा काट्याऐवजी असा कलथाचा मागचा साईडचा जो दांडा आहे ना त्याने अशी मिक्स करून घ्यायची आहे. एकदम व्यवस्थित अशी भाजी शिजली जाते आणि मिक्स देखील होते. तर या पद्धतीने असं हे सगळा कूट टाकल्याच्यानंतर मिक्स केलेली आहे. आता 1 ते 1.5 मिनिट फक्त आपण अशी ही शिजवून घेतलेली आहे आणि भाजी आपली तयार. मेथीचा सीझन आहे आणि स्पेशली या सीझनमधली लसणामध्ये जी पिकवलेली मेथी असते ना त्याची चव काही वेगळीच असते. थोडीशी अशी लालसर कडा असलेली भाजी जी असते ना ती चवीला खूप छान होते. तर करून पहा भाजी. मेथी आणि बटाट्याचं प्रमाण सांगायचं राहिलेलं आहे. एक जोडी जर मेथी असेल तर त्यासाठी मीडियम साईजचे 2 बटाटे तुम्ही वापरू शकता, किंवा आपल्या आवडीप्रमाणे बटाट्याचं किंवा मेथीचं प्रमाण जे आहे ना कमी जास्त करायचं आहे. मेथीची भाजी चवीला छान असते. त्याचबरोबर मेथीच्या पुऱ्या देखील खूप मस्त अशा चवीला लागतात. मुलं तर खूप आवडीने खातात. तो जर व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीचं. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.